आता 2 ते 3 दिवस झाले की मला स्वतःहून लोक येऊन भेटतायत. लोक मला आशीर्वाद देत आहेत की दादा तुम्ही आता काळजी करायची नाही, तुमचा विजय हा नक्की आहे. पण मी त्या ठिकाणी पाहतोय की मी अतिशय चांगल्या पद्धतीचं ही इलेक्शन त्या ठिकाणी मी लढतोय. मी त्या ठिकाणी लढत असताना मी लोकांच्या समोर ह्या भागामध्ये जे सगळ्यात मोठा पाण्याचा आणि ह्या डीपी रोडचा जो प्रश्न या भागामध्ये जो आहे त्याच्यावरती मी पूर्णपणे अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. कोणत्या सर्वे नंबर मधनं कोणत्या ठिकाणी डीपी रोड आहे ह्याची पूर्णपणे मी माहिती घेतलेली आहे. त्याचं ड्रॉइंग मी त्या माझ्याकडे तयार केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे उंडरी, कोलेवस्ती, कडनगर आणि ह्या ज्या 12 वाड्याच्या जोडलेल्या आहेत या भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची. त्या पाण्याच्या समस्येसाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन जे महानगरपालिकेने या भागामध्ये 3 टाक्यांचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या माध्यमातून पुढल्या 6 महिन्यामध्ये मी येथील सर्व स्थानिक नागरिकांना प्रॉमिस केलेलं आहे, त्यांना मी आशीर्वाद घेतलेले आहे, त्यांचे की सांगितलेलं आहे की भविष्याच्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये अतिशय लवकरात लवकर जेवढं मला शक्य होईल तेवढं तुम्हाला सगळ्यांना 24/7 योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व सोसायटी धारकांना देखील या ह्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मी करणार आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.